तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या लाडकी बहीण योजना याबाबत काही अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत याच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट काही समोर आली आहे. तर मित्रांनो, चला तर पाहूया नक्की अपडेट काय आहे. तर मित्रांनो, अद्यापही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना कडून विचारला जात आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. अशातच जून महिना संपला आहे, आता 6 दिवस देखील राहिले नाहीत. तर मित्रांनो, मात्र अद्यापही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून वारंवार विचारला जात आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट देखील समोर आली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 28 ते 30 जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आहे 1 जुलै. तर मित्रांनो, जुलैच्या या पहिल्या आठवड्यात देखील हप्ता मिळू शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारकडून यापूर्वीही अनेकदा महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तो हप्ता काही जमा झालेला नाही आहे. तर मित्रांनो, पाहूयात की येत्या 1 आठवड्यात हा हप्ता जमा होतोय की नाही आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्याचा निधी 16 जून रोजी जारी करण्यात आला होता. मात्र त्यासाठी महिलांना बरेच दिवस वाट पाहावी लागली होती. आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागते का? मात्र लवकरच खात्यात जमा होईल अशी अपेक्षा देखील महिलांना आहे. याचबरोबर दरम्यान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने काही नियम अधिक काटेकोर केले आहेत. या निधीसाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. खाते आधारशी जोडलेले नसल्यास सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर सरकारने नुकतीच EKYCच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची पडताळणी केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात सध्या सुमारे 1,70,00,000 पात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, या आधीच्या महिन्याचा तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.